बरोबर. त्याच्यामध्ये थोडासा बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो, खराब होते फाटी. आणि त्याच्यामध्ये नेमकं आदत वासनं नेमकी दुसऱ्या दिवशी पळायला येतात. तर त्या बाबतीत मला त्याच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जी सभासद नोंदणीचा जो आपला कराव काय घरा शेजारी लावली होती. हा बर. मग गाडीत गेला, गाडीतनं वर टपाव गेला, बर. टपावून वर घराव बर. गेला. आम्ही इकडं खाली दरा गेलो, ती घराव गेला. मग घरावनं काढायचं ये ना, घरावनं त्यानं उडी टाकली, आम्ही मागं पळाले. बर. मग आपलं सगळं गट आणि आपला गट ऐकला की झोपलो पण झोप लागना. का झोप का लागला? लागना, कडेला गाडी लागली आणि कशी झोप लागना. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील टेकवडी या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं बुलेश्वर केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली, ती म्हणजे हिंद केसरी पाखरे. आणि त्या जोडीला पळाला मित्रांनो हिरवीकरांचा हिंद केसरी माऊली. अतिशय सुंदर अशी जोडी पळाली. तर आपल्या समवेत आज माऊलीचे मालक आहेत, त्याचबरोबर पाखरेचे पण मालक आहेत. आणि एक नवीन यंग पिढी यामध्ये आता उतरती. तर आपल्याला विजूभाऊ त्यांची ओळख करून देतील. विजूभाऊ, काय सांगाल, आज बाईटची सुरुवात कोण करणार आहे? आज या ठिकाणी पाखऱ्या आणि संजूभाऊ सरगर गिरवेकरांचा माऊली अतिशय उत्कृष्ट चांगला पळाला, 1 नंबर झालं, समाधान झालं. त्याचबरोबर वसंत मारुती गीते आणि यांचे थोडक्यात तिसरे वंशज म्हणून आपण, म्हणजे प्रदीप शेठ गीते, तिसरी पिढी प्रदीप शेठ गीते यांचे चिरंजीव. रिया प्रदीप जी गाडी नावं पळते त्यांचे बंधू. तर ही तिसरी पिढी आहे. त्यांनी कार्तिक प्रदीप शेठ गीते बदलापूर, हे आपल्याला थोडक्यात माहिती आहे. शेट, काय करता तुम्ही? कॉलेजला जातो. कॉलेजला जाता. बरं. आणि काय म्हणजे कुठल्या साईडनी कॉलेज करताय आता? इंजिनियर साईड. इंजिनिअरिंग. बरं. कितव्या वर्षाला आहे? फर्स्ट इयरला आहे. बरं. कसं काय कॉलेज बघून ह्या नादाकडे कसं काय वळाला आहे? बाबांपासून नात आहे. बरं. तेव्हापासून इकडे वळाला आहे. आणि ही पहिलीच बाईट आहे तुमची? पहिलीच बाईट आहे. बरं. आता आपण वळूयात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय नितीन आबा शेवाळे यांच्याकडे. आबा नमस्ते. 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 आबा, काय सांगाल, एक वेगळा नवीन रेकॉर्ड झाला आहे का तयार? पाखरे आणि माऊली हे 3 वेळेस एकत्र ज्या वेळेस पळाले तर त्यावेळेस त्यांनी प्रथमच क्रमांक पटकवलेला. काय सांगाल याच्याविषयी? 3 वेळा पळाले, 3 वेळा 1 नंबर झाला. आणि सरगर पाहुणे आहेत, त्यांच्या म्हणजे असं घरचा बैल असल्यासारखं आहे आमच्या. म्हणजे ज्यावेळेस माऊलीचा स्ट्रगलिंग पिरियड होता त्यावेळेस बैल चांगला पळत होता, आमच्या लक्षात आलं होतं. आणि सरगर पाहुण्यांना आमचं प्रवीण रुपनवरे, ह्या प्रवीणच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की बाबा पाहुण्यांचा बैल चांगला पळतो, आपण पळू एक दिवस. वडकीचं मैदान झाल्यानंतर लगेच मला वाटतं 4-5 दिवसानंतरच आम्ही पैरा केला. आणि लगेच त्यावेळेसच 1 नंबर झाला. त्याच्यानंतर परत एकदा झाला पैरा. आणि मधल्या काळामध्ये थोडंसं म्हणजे बैलांची गुतागुती झाल्यामुळं एकत्र पळवलं नाही, परंतु आज पळाला, आज परत 1 नंबर झाला. म्हणजे असं थोडक्यात गाडी जुळती चांगली आणि जुळून पळते, त्यामुळं गाडी 1 नंबर करते चांगल्यापैकी. आबा ज्या वेळेस गटालाच गाडी पळाली त्याच वेळेस तुमच्या मुलांनी जल्लोष केला आणि त्याच वेळेस मुलं म्हणत होती की आज आम्ही 1च नंबर करणार. एवढा ठाम विश्वास कसं काय मुलांना आला? नाही, आज त्यांना एकच वाटलं असेल की आज आपण गट कडनी काढला म्हणल्यानंतर आपल्याला सेमीला नाही कडला येणार, कारण आमचं ते रेकॉर्ड आहे 3 पैकी एक फेरा आम्हाला कडनी पळायला लागतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की 2 फेऱ्यामधून पळतो आणि फायनलला परत कडनी पळतो. म्हणजे तिथं कुठेतरी कडनी. ह्या जोडीच्या बाबतीत किती वेळा कड आली? ह्या जोडीच्या बाबतीत 2 वेळा कड आली. मला वाटतं बुरकवडीच्या फाटीवरती एकदा कड आली होती आणि 9-12 कडनीच पळाली गाडी. आणि आज 1 कडनी आली. आज 1 कडनी पळाली. माऊलीच्या विषयी काय सांगाल? माऊली म्हणजे आज तुम्ही बघताय गेले 4-5 मैदान झालं, चांगल्या मोठ्या मैदानामध्ये बैल गुलालास पात्र होतोय. मला वाटतं मोठ्या मैदानात 50-50 केसरी जो होता त्या मैदानात 1 नंबर केला. आम्ही सेमीत एकत्रच होतो. बऱ्याच वेळा असं होतं की सेमीत एकत्र येतात गाड्या, परंतु काय त्याला काही विलाज नसतो. आणि आपली पाखरेचीच गाडी मारून फायनलला राहिला होता आणि तिथे 1 नंबर केला होता त्यांनी. आणि म्हणजे अतिशय जातीगुतीचा बैल, म्हणजे आम्हाला जसा आवडतो तसाच बैल तो सुद्धा आहे. बरोबर. आणि सरगर पाहुण्यांना म्हणजे कधी फोन केल्यानंतर परत दुसरा फोन करायला लागत नाही की आपल्याला गाडी हाणायची म्हणलं की संपला विषय, ते ठरवून जातं की आपण गाडी पळवू म्हणून. हेच जपलं पाहिजे का शर्यत क्षेत्रामध्ये?
हो पण आता कधी कधी फक्त जर अडचण अशी होती की एका मुलीला आपण विचारत असताना 1-2 दिवस अगोदर कुठं पायरा झाला, कुठं काय झालं, गोतागोती झाली पायऱ्यांची, तर थोडा प्रॉब्लेम येतो. परंतु आम्हाला हे माऊलीबरोबरच कधीच आम्हाला काही प्रॉब्लेम वाटला नाही आणि त्यांना बी आम्हाला काय म्हणायला कधी काय संकोच वाटत नाही कधी. आबा बऱ्याच वेळा आपलं बोलणं होतं, भेटणं होतं, पण मात्र मुलाखतीच्या माध्यमातून एक मुलाखत मला आवश्यक होती आपली. पण आता याच मुलाखतीमधनं एक प्रश्न विचारतो की बऱ्याचशा बैलगाडी मालकांचं म्हणणं येतं की सलग जी 2 मैदानं येत आहेत, म्हणजे एखादं ओपन असेल किंवा त्यानंतर आदत, अशी जी सलग मैदानं येतात, समजा एखादं मैदान 1 तारखेला असेल, नंतर 2 तारखेला उदाहरणार्थ, तर काय होतंय 1 तारखेला ज्यावेळेस गाड्या पळतात, ओपनचं मैदान झालं, 1001 गाडी पळते, त्यानंतरनं ते जे मैदान पार पडतं ज्या ठिकाणी, तिथं त्या मैदानाची थोडंसं दुसऱ्या दिवशी पळण्यासाठी योग्य राहत नाही, त्याची कुठंतरी दुरुस्ती केली गेली पाहिजे. आणि नंतरनं 2 तारखेचं मैदान समजा आदतचं असेल उदाहरणार्थ आहे बरं का, तर व्हायला हवं. तर ह्याच्या संदर्भामध्ये काय सूचना करताल? आयोजक सगळे चांगले आहेत. आता आयोजकांचीच थोडंसं काय होतं आहे, मी कायम म्हणतो की आपण संघटनेच्या मार्फत म्हणजे संघटनेच्या माध्यमातून जे काम करत असतो, ते काम करत असताना त्या कामामध्ये पहिलं प्राधान्य हे बैलगाडी मालकाला दिलं जातं आणि त्याच्यानंतर आयोजकाला दिलं जातं. परंतु माझं एक मत असं आहे की आयोजकाला सुद्धा आयोजक सुद्धा चांगला पाहिजे त्याच्यामध्ये, असं संघटनेचं मत असतं. आयोजकाचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. परंतु आता ह्या गोष्टीवरती तुम्ही जे म्हणता ह्याच्यात बरेचसे प्रॉब्लेम येतात. काही वेळेस असं होतं की बैल लागोपाठ 2 दिवस पळवावं लागतात. दुसरं असं की मैदानाची जी क्वालिटी असती, पळण्याची मातीची जी क्वालिटी असती, त्याच्यामध्ये थोडासा बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो, खराब होते फाटी, आणि त्याच्यामध्ये नेमकं आदत वासरं नेमकी दुसऱ्या दिवशी पळायला येतात. तर त्या बाबतीत आपण आता काय करावं, थोडंसं आयोजकांबरोबर ह्या विषयामध्ये आपण थोडीशी चर्चा करून 1-2 दिवस गॅप ठेवून तेच रान व्यवस्थित त्याला रिपेरिंग वगैरे करून असं काहीतरी पाणी रोलिंग वगैरे करायचा प्रस्ताव आम्ही ठेवत जाऊ, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जी आदत वासरं पाहतात त्यांना सुद्धा काय त्रास कमीत कमी व्हावा. किंवा एखादा दिवस जर आलं म्हणजे शक्य झालं तर 1-2 दिवस गॅप ठेवणं जमल का याच्यावरती विचार करायला सांगू. किंवा गॅप न ठेवता ज्या दिवशी जे आदलं मैदान होईल म्हणजे आदल्या दिवशीचं, त्याचा थोडंसं लवकर आटोपते घेतलं आणि शेवटचे काय दिवस मावळच्या वेळेस ती फाटी दुरुस्त केली तर पर्याय होऊ शकतो. म्हणजे तेच दुरुस्त करून, एकतर दुरुस्त करून किंवा मग थोडंसं गॅप ठेवून, असं दोन्ही पर्यायपैकी आता एक हे करावं लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा उशिरा रात्री थोडंसं त्याच्यामध्ये काही डागडुजी करून आपल्याला त्याच्यामध्ये आरामदायक पळायचं कसं, म्हणजे वासरांना वगैरे त्रास नाही होणार अशा पद्धतीने काहीतरी करता येते का बघू आपण त्याच्यामध्ये. अन्नाच्या विषयी काय सांगाल? नवीन रक्ताचा गरम ड्रायव्हर आहे. हो, अण्णा मागं आता काय होतं आहे, आमच्याकडं चिवला ड्रायव्हर असेल, दिलीप ड्रायव्हर असतील, आणि मग आमच्या 3ऱ्या नंबरला अण्णाच असतो. म्हणजे ह्या दोन्हीपैकी जर कोण नसेल तर कायम त्याला कधी बोलवलं तर कधी बिचारा म्हणणार नाही की बाबा तुम्ही ते दिलीप नाना किंवा चिवळा ड्रायव्हर गाडी आणतात, मला आहे तेव्हाच तुम्ही सांगता, असं कधी न म्हणता आम्हाला कायम आमच्या हाकेला तो उभा राहिलेला आहे आणि मी त्याचा धन्यवाद मानतो. आज गाडी त्यांनी चालवली का? आज गाडी अण्णाने चालवली. तिन्ही पण फेरे अण्णाने चालवली. आजचं ड्रायव्हिंग कसं वाटलं? गाडी तो कडकच आहे एकदम, असं तब्येतीने कडका असल्यामुळे हालचाल त्याची जास्त होती. म्हणजे तब्येत अशीच राहू दे का? हो, अशीच राहू दे. आमचे बघा आता आमच्या चिवळा ड्रायव्हरची बी तब्येत तशीच आहे. आता एवढ्यात जरा थोडीशी तब्येत झाली, नंतर दिलीप नानाची आता वयामानाने थोडीशी झाली तब्येत, नाहीतर असेच कडकेच जे लोक असतात ना, ते समजा प्रशांत ड्रायव्हर एक असतो आपल्या गाडीवरती कधी कधी, त्याची तशीच कडकी तब्येत, म्हणजे कदाचित त्यांच्या त्या गाडी हाणण्याच्या व्यायामाने म्हणा किंवा कशाने म्हणा ते असं कडकच तब्येत राहते. कडक, बरोबर आहे. आबा आज मैदान संपन्न होते आणि ही सगळी टीम किती टीम मध्ये मेंबर आहेत? किती मुलं आहेत ही सगळी? नाही, आज मैदान जवळ आहे ना आम्हाला आज, त्याच्यामुळे दुपारी कामधंदा उरकल्यानंतर बरेचशी मंडळी आलेली आहेत. बघा मित्रांनो, ही आबांची आणि पाखऱ्या बावऱ्या ग्रुप 21 एवढी टीम आहे. किती पोरं आहेत सगळी टोटल टीम मध्ये? 150 म्हणजे संध्याकाळची जवळजवळ ह्याच्यातली निम्मी अर्धी असतात बसायला पहिल्यांपाशी. बघा म्हणजे आता काय पोरं आता कामधंद्यावाले आहेत, आज रविवार पण आहे आणि काही दुपारी कामधंदा उरकून आलेले आहेत. असं कमी असतात ते संध्याकाळच्या व्यायामाला जास्त व्यायामाला जास्त नंतर
बाकीच्या कामाला जास्त बरं. 360 फ्रेम केली तरी बसत नाही, गोल फिरावं लागतं. तर अजून काय सांगाल, बाकी अजून काय संदेश द्यायचा आहे? तरी एक कार्यकर्ता घरी आहे अजून. बर हा. ते असतात मग काय? हा, कडकडे बादशाह घरी आहे अजून, अमोल खोटे. अमोल ते आले की शेटकोटे. म्हणजे मग असते जरा तरी बसून काहीतरी फोनवर चालूच असते ते. आबा सगळं आता सुरळीत रांकेल लागले. हो हो आता मी एक आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जी सभासद नोंदणीचं जो आपला काम चाललेलं आहे त्याला बैलगाडी मालकांनी त्वरित स्वतःचे सभासद नोंद करून घेतली पाहिजे. कारण भविष्यात 16 तारखेनंतर तुमची गाडी नोंद होताना तो सभासद क्रमांक गरजेचा असणार आहे आणि सभासद क्रमांक नसेल तर कदाचित गाडी नोंद केली जाणार नाही आहे. तर मी सर्वांना विनंती करेन की ती सभासद नोंद लवकरात लवकर करून घेऊन आपलं निर्धास्त व्हावं म्हणून तुम्ही. बरोबर. आता आपण वळूयात माऊलीच्या मालकांकडे. काय सांगाल, आज परत ती जोडी पळाली, काय कसं वाटतंय? काय ना सलग मैदान एक नंबर करताय, किती मागणी किती कॉल येतात? सगळं कॉल रातभर कॉल येते कॉलच येतात का? झोपूनच देत नाही ते आम्हाला. काय म्हणतात मग? आलेला कॉल काय म्हणतात आलेला कॉल? माऊलीचं काय नियोजन झालंय का? बर, मग तुम्ही आम्ही काय आपलं झालेलं असलं झालं सांगतो, नसलं झालं तर नाही झालं म्हणून सांगतो. खरं बोलतो आम्ही. बाह्य रुपनवरकडे सगळं नियोजन आहे ना? हाय की आम्हाला फोन आला की आम्ही त्यांना सांगतो बरं. त्याला असा फोन आलाय, मग त्यांच्या संग बोलते दिदी. त्यांच्या संग बोला. हं. बर, बाकी दादा वाटलं होतं की आपला माऊली एवढ्या ट्रेंडिंगला येईल, आता सध्या खूप चर्चा आहे आणि कायम तो 1 नंबरमध्ये गुलाब नाही पळतोय. ती कायम असं करणार हे आम्हाला लहानपणीच कळलं होतं. बरं, काय पाहिलं होतं लहानपणी त्याच्यात? त्याचं ती जवळच कोणाला येऊ देत नव्हतं. बरं, वाहनात पाय बांधून आणला होता. वाहनात हो, कुठली वर खरेदी जात होता, टपाव गेला. होय? भरला गाडीत ती टपावच गेला डायरेक्ट वर. मग ते व्हिडिओ फोटो व्हायरल झाला तोच का? हो, माऊलीचा तोच फोटो आहे का? तोच. बघा मित्रांनो, म्हणजे तो जो मध्यंतरी फोटो व्हायरल झाला साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी हा झाला. हा हा. बरं, तो फोटो त्याचाच व्हायरल होता. तो त्याचाच होता का? घराव गेलता. घराव पण गेलता होय? घराव पण आहे का घरावचा फोटो? असं पोराने व्हिडिओ काढला होता. व्हिडिओ काढला होता? ती मग काय घराव झालं, काय गाडी घरा शेजारी लावली होती. हा, बर मग गाडीत गेला, गाडीतनं वर टपाव गेला, बर. टपावून वर घराव गेला. बर. आम्ही इकडं खाली दरा गेलो, ती घराव गेला. मग घरावनं काढायचं ये ना, घरावनं त्यानं उडी टाकली, आम्ही मागं पळाले. बर. मग घर कावलाचं एक कसं पत्र्याचं का स्लॅबचं कसं? नाही हे जो होतं कौलाच होतं. कावलाचं होतं. तरी मग पाय कवलं त्याच्या डोबळ्यातनं जाया बघत होतं, बर. पण ती गेलाच खाली. काय खाली वय गेला. काय होतं तेव्हा त्याचं? हा? वय काय होतं ते? वय म्हणजे लय वर्षाच्या आतलाच होता. आयला, झोपला नव्हता. भारीच किस्सा सांगितला नाही, त्याचा. झोपला पण फक्त नव्हता. आता व्हिडिओ बघायला घराव आवडत. गेल्यामुळे आम्ही घेतला त्याला. बर, घराव घराव गेल्यामुळे गेल्यामुळेच घेतला. का बरं? घराव गेल्यावर काय असतं? घराव म्हणजे ती असा होता की माणसाला कुणाला येऊ देत नव्हता जवळ. बर माणसानं कुणी यायचंच नाही. बर बर गावात जरी आमच्या गाडी एखादी वाजली हा. तर घरी उभा राहतोय खडाच. बर. मग त्या तुमच्या घरी येत असताना हा, रस्त्यावर नाही ना, गाव आमच्या गाव आपलं एक अर्धा किलोमीटर गाव आहे. म्हणजे चतुर आहे एकदम. हा, म्हणजे गावात जर गाडी आवाज आला बर. तरी ती घरी थाटच उभा राहणार. ती गाडीचा आवाज बंद झाल्याशिवाय बसत बी नाही. आता- आणि माणूस कुणी पाहुणा रावळा घरी आमच्या आला, हं. ती माणूस गेल्याशिवाय ती बसत नाही. दाताला कसं झालं आता? आता सायदाती झाला. सायदाती झाला. हो. बरं, आज गाडी झोपताना कोणाच्या अंगावर बांधली का सुट्टी झोपली होती? नाही, पाकऱ्याच्या अंगावर बांधली होती कड नसल्यामुळे. मग दरवेळेस तसंच करावं लागतंय का? कड आले म्हणजे हा कड आल्यावर नाही बांधायला लागतं तेवढं. आता स्पीड काय सांगाल? गटाचं आजचं स्पीड पिढ जबरदस्त. आम्ही कडनी तास लागलं हा. होतं, तरी पण आम्ही घरी म्हणलो होतो 1 नंबर करणार. बर. हो. घरीच म्हणलं होतं हो, ऐका की हं. 2 पावत्या टाकल्या होत्या. बर मग एक निघली 22 मध्ये, बर ती 1 नंबर तासावर निघली. बर बर पुन्हा दुसरी निघली 44 मध्ये, हं. म्हणजे त्याच्या डबल निघली, बर दुप्पट. दुप्पट. आणि ती तेवढं- पण 1 वरच निघली. मग म्या ऐकलं आपलं सगळं गट, हं. आणि आपला गट ऐकला की झोपलो पण झोप लागना. बर. का झोप का लागला? लागना? कडेला गाडी लागली आणि कशी झोप लागना? ऐका की, अजून एक आम्ही पावती टाकली कुठं कुठं? त्या मैदानात, निमसोडच्या. का टाकली? तर इथं पाऊस आला, मैदान जर ही कॅन्सल झालं हा, जर तर गाडी तिथं पळावी. तयारी. हा, तयारी होती. ती बी 1 नंबर तासावर लागली. कड काय नशीब सोडा ना तुमचं. सोडत नाही, पण म्हणलं तिने किती बी कडाला जर लागली बॅरिकेडच्या कडनं, बर. तरी घरीच सांगितलं होतं एकच करणार आज. आता हा थोडासा पर्जन्य माझ्याकडे जास्त असतं या भागामध्ये. हं, हं. मग निर्णय का घेतला हिथंच पळायचं? हिथलीच कड का पसंत केली? शितले आता कसं आम्ही इथं पळालो होतो. बर. या आबाचं वासरू एक बारकं होतं, बावऱ्या म्हण. बर बर. मग बावऱ्या संघ आम्ही पळालो होतो गेल्या वर्षी. गेल्या वर्षी. आदतला आदतला, बरोबर. आदतला पण गाडीनं किती नंबर केलता? 4 नंबर केला. 4 4 नंबर केलता. मग ही मैदान माऊलीला चांगला आहे, माऊली पळाला होता या मैदानात. बर. मग म्हणलं राहिलेलं आहे पहिली
आता पण जाऊ त्या मैदानात, चांगलं आहे मैदान. दादा व्यक्तिमत्व लय भारी तुमचं, दिलखुलास बोलता राव आणि सगळ्यांना हसवताय, विनोदी स्वभाव आहे. नाही सगळं चांगलं आहे. आणि काहीच अडचण हेच पाहिजे, हेच जपलं पाहिजे का हा, हो? हेच जपलं पाहिजे. बरं. चालतंय, तुमचं अभिनंदन आणि असंच कायम गुलाबात राहा. कायम. आणि एक मनामध्ये हं. काय ध्येय बाळगलंय की आता सगळी मोठी मैदान तर होऊन गेली, हो हो येणारं मोठं मैदान जानेवारीतलं 2027चं हिंद केसरी पुसेगावचं आहे. हं. कशी तयारी असेल त्याची? चांगली तयारी आहे. चांगली तयारी आताच, हो काहीच अडचण नाही, आतापासून तयारी आहे. आतापासूनच तयारी. आता आपण वळूयात विजूभाऊकडे. विजूभाऊ बोला. बरं मामा. नमस्ते. नमस्ते. आज ह्यांनी जसं सांगितलं हं. की हे बी 2 वेळा एक नंबर चाकुऱ्यो, आबाने सांगितलं बरोबर. तिकडे बी एक नंबर चाकुऱ्यो. बरं. सकाळचा आबा बी बोललो होतो बरं का, की गाडी गट पळाली की गाडी म्हणजे अंदाज होता एक. अंदाज होता. आणि प्रदीप शेठचे वडील वसंत दादा, हं. दादाने गट पळाला की बंडूभाऊनं फोन लावून दिला. बरं. दादा सांगितलं विजय भाऊ गाडीला चांगली पळाली, गाडी एक नंबर केली. काय त्यांची त्यांना म्हणजे काय अंदाज अंदाज झाला असेल किंवा काय, पण कसं आहे शेवटी माणसाला फाट्यातनं बाहेर निघोस्तो तो माणसाला प्रत्येकाला वाटतंच निकालाच. मी निकाल जर झाला तर मी दोघा तिघाला प्रत्येकाला काय झालं ते मग ते एक नंबर झाला. एक कुठेतरी दुपारी साधारणतः 1:15 12:30च्या टायमिंगला वाटत होता की बाबा आता मैदान होईल हा, हा. होईल म्हणून पावसाचं आहे, पण cancel होईल निसर्गानं असं. बी साथ दिली साथ दिली. आणि गाववाल्यानं बी चांगलं नियोजन केलं. बरं. चांगलंच आयोजकांनी नियोजन कसं मैदान पार पाडलं? एक नंबर मैदान पूर्वी मागं बी झालं, त्याने चांगल्या पद्धतीनं मैदान पार पाडलं. आज पण त्यांचं नियोजन चांगलंच होतं आणि निसर्गाने बी मेघराजाने बी त्यांना सगळ्यांना म्हणजे आपल्याला साथ दिली, त्यामुळे मैदान हे झालं. पुढचं काय पाखरायचं नियोजन असेल, अंदाज कुठल्या मैदानात दिसेल? आता 26ला आहे. 26ला. हां. बरं. दादा ह्याचं कसं काय, माऊलीचं नियोजन काय, पुढचं कुठल्या मैदानात दिसेल? माऊली जोय, हा, माऊली 26ला पळेल की. 26ला कुठलं मुळीकवाडीच्या फाटी मैदान आहे, हां, त्या मैदानात, त्याच मैदानावर ना? त्याच मैदानात. त्याच मैदानावरती दिसणार आहे. आता आपण वळूयात अण्णा ड्रायव्हरकडे. अण्णाची मुलाखत नाही घेतली तर मुलाखतीचा शेवट कसा होणार, बरोबर ना? अण्णा काय सांगशील जोडीच्या विषयी? तिन्ही फेऱ्या गाडी चांगली पळाली. तिन्ही फेरं चांगली पळाली. हां. काय वाटतं ही गाडी चालवताना? काय गाडीला स्पीडच तेवढे हाणायच लागत नाही, निम्म्याच्या एखादं पुढे मोठं मैदान असेल, मोठ्या बक्षिसाचं रकमेचं किंवा एखादं हिंद केसरी किताबाचं असेल, त्या मैदानामध्ये ही जोडी काय करून दाखवेल? 100% एक नंबर करणार. 100% एक नंबर करणार. म्हणजे आबांच्या पुढे अजून एक हिंद केसरीची पदवी लागेल. लागणार 100%. बरं, 100% लागणार. आता जास्त नको, भरपूर वेळ मुलाखत दिली तुम्ही आणि भरपूर वेळ दिला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आता आम्हाला जवळ जायचे ना. जवळ जायचे त्यामुळे दिल खुलास बोलतात आबा.